मला यांच्याशी बोलल्यानंतर काय जाणवतं? जाणवलं की म्हणजे जो आता घडलेला आहे फुगेवाडी आणि दापुडीमधले जो 11 लोक यामध्ये मृत पावलेले आहेत, पुण्याचे लोक त्यामध्ये 5 आहेत आणि जी हातभट्टी आहे त्या हातभट्टीची दारू जी आहे त्या हातभट्टीची दारूमध्ये काय केमिकल टाकतात का काय करतात का समजत नाही आहे. आणि असे हादसे देशभरामध्ये अनेक वेळेला झालेले आहेत. 100 लोक त्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळं हातभट्टीच्या दारूच्या भट्ट्या सगळ्या बंद होणं आवश्यक आहे. आणि अनेक वेळेला पोलिसांच्या मार्फत कारवाई होते, त्यांना पकडलेलं जातं, पण पुन्हा ते धंदे चालू होता. त्यामुळं अशा पद्धतीचे धंदे जे आहेत ते कायमस्वरूपी बंद होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जो हस्ता घडलेला आहे या हास्यामध्ये अनेक लोक जे पावलेले आहेत त्यांच्या कुटुंबांनी भेटलेलो आहे आणि त्यांनी आपली संवेदना माझ्यासमोर व्यक्त केलेली आहे. आणि ज्या ज्या घरामध्ये काही त्या तरुण आहे त्यांना नोकरी द्यावी अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. आणि हे सगळे लोक जे होते ते असे कॉन्ट्रॅक्ट आपल्या जे मजुरी करणारे होते, त्यामुळं त्यांना नोकरी देण्याच्या संबंधामध्ये मी आयुक्तांशी बोललेलो आहे. आणि अशा काही मुलांची यादी करून त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये सुरुवातीला कामाला घ्यावं. पण असे धंदे पूर्णपणे बंद करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा हातभट्ट्या बंद झाल्या पाहिजेत अशा पद्धतीची माझी सूचना आहे. खरं तर आपल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी देखील या संदर्भामध्ये आधी तक्रारी केल्या होत्या. त्याचवेळी जर यंत्रणांकडनं याची दखल घेतल्या गेली असती तर एवढी मोठी घटना घडली नसती. यंत्रणेतील आता 8 अधिकारी निलंबित झाले, तिकडे राज्य उत्पादन शुल्कचे 13 अधिकारी निलंबित झाले. अजून सखोल चौकशी होणं गरजेचं वाटतं. काय वाटतं? मला असं वाटतं याची सखोल चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे अशा हातभट्ट्या ज्या ज्या ठिकाणी चालतात त्या हातभट्ट्या उघडपणे अनेक डोंगराच्या एरियामध्ये आउटसाईडला अशा भट्ट्या कायमस्वरूपाने उघड चाललेल्या असतात. त्यामुळे त्याची माहिती पोलिसांना मिळाली की त्यांनी ताबडतोब अशा भट्ट्या बंद करणं अत्यंत आवश्यक आहे. पण अनेक वेळेला पोलिसांनी हातभट्ट्या बंद केल्याही तरी सुद्धा पुन्हा त्या हातभट्ट्या चालत असतात. तर त्या पुन्हा चालू नयेत याच्यासाठी खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पोलीस अधिकारी आहेत, एक्साईजचे अधिकारी आहेत, त्यांनी पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. आणि अशा हातभट्ट्या पुन्हा चालणार नाही अशा पद्धतीचा प्रयत्न हा पोलिसांच्या मार्फत राज्य सरकारच्या वतीनं होणं अत्यंत आवश्यक आहे.